ही रेसिपी मला लय सोपी वाटलेली, पण खरं तर ही लय सोपी आहे. सगळ्या घरभर हुडकून महाप्रसादाचं साहित्य सापडलं, खरं शंकरपाळीचं साहित्य काय सापडायला तयार नाही. खायची इच्छा जाणार तोपर्यंत एक आयडिया सुचली. म्हणलं फोनातल्या AI वाल्या कमळाला विचारूया. तिला विचारल्यावर ती म्हणली साहित्यासह कृती देऊ का? तिला म्हणलं ए बाई, साहित्य हुडकायची कृती सकाळ धरणं करालोय, सोपं काहीतरी सांग. ती म्हणली कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत जा, महालक्ष्मी सुरेश मसालेवाले आहेत का नाही, त्यांच्याकडे जाऊन चवीचं AI माग. बोला काय देऊ. कमळी म्हणली होती ते इथं जा आणि ते हे म्हणजे काय. घेऊन ये. दादा हे म्हणजे चवीचं आहे द्या. मला पण हेच पाहिजे. अहो अख्खा दिवाळीचा फराळ 2.25 तासात होईल अशी योजना करून ठेवलेली. मग काय हरकून घेतलं सगळ्यांनी, आलो घरला. मग पाकिट खुचूक दिशी कापलं आणि शंकरपाळीचं तयार पीठ परातीत ओतून घेतलं. मग गरज नसताना पिठाला गोंजारून त्यात डबरा केला आणि वाटका भरून दूध ओतलं. यात सगळं घातलेलं आहे, फक्त दूध घालायचं आणि मळून घ्यायचं. म्हणूनच हे चवीचं AI आहे बघा. मग एकदा का गुबगुबीत मळून झालं की तेल तापाय ठेवायचं आणि मोठं मोठं गोळं घेऊन लाटाय घ्यायचं. आणि लाटायचं कसं, फोलार हातानं जाडसर असं. मग मापात पाप न करता पाहिजे तसं कापून घ्यायचं. चला घ्या आता पिलटीत. तेलाला राग आलाय का बघूया. ही बारकी पेटी बोंबड काढत वर आली म्हणल्यानंतर तेलाला राग आलाय. फक्त असं हाताने टाकायचं नाही तर चिकड्याला वाईट उडतात, म्हणून झाऱ्यानं टाकून घ्यायचं. आधी काटकोळ्या होत्या, आता ढोल्या झाल्यात आणि गोऱ्या बी दिसतात. आता अग्नी परीक्षा देऊन हळूहळू काळ्या व्हायला लागल्यात. आता रंग पण मापात आलाय आणि वजनानं बी एकदम हलक्या फुलूक. आणि हे सोपं झालं महालक्ष्मी सुरेश मसाले यांच्या शंकरपाळीच्या तयार पिठामुळे. कसं आहे चवीचं AI आहे का नाही, एकदम इन्स्टंट. त्यामुळे तुम्ही पण भेट द्या आणि घेऊन जावा चवीचं AI.